अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय बोलणार, देशवासियांना नक्की काय संबोधित करणार, काय संदेश देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। गेल्या काही दिवसात भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेलेले आहेत। सध्या दोन्ही देशांमध्ये जरी शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा वाद निवळलेला नाहीये। पाकिस्तानने काही कुरापत केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असं भारतीय सेनेने आधीच सांगितले। त्यामुळे आज रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान आता पाकिस्तानने जर काही कुरापत केली तर भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आणि यासाठीच इंडियन नेव्हीने एक व्हिडिओ जारी केलेला आहे। अरबी समुद्रामध्ये इंडियन नेव्ही युद्धाभ्यास करतानाचा हा व्हिडिओ आहे। आणि या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता इतरही काही युद्धासंदर्भातल्या बातम्या आपण वेगवान स्वरूपात पाहूयात। पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर देत चीन मेड मिसाईल तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केल्याची माहिती एअर फोर्सने दिली। पाकिस्तानची अवस्था कशी बिकट केलेली आहे हे पत्रकार परिषदेत दाखवलं। पाकिस्तानचे PL-15 मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलेले आहे। समझने वाले को इशारा काफी है। भविष्यात कारवाईसाठी आमच्या यंत्रणा सज्ज आहेत। हल्ला केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशारा भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला दिलाय। पाकिस्तानने ड्रोनद्वारे डागलेला बॉम्ब निकामी करण्यात यश आलेलं आहे। सुरक्षा दलाच्या बॉम्ब निकामी पथकानं आणि NSGने हा बॉम्ब नष्ट केलेला आहे। हे ड्रोन जम्मूजवळील एका गावामध्ये आढळले होते। भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे। या संदर्भात पाकिस्तानी सैन्यानंच कबुली दिलेली आहे। तर भारताचे सर्व पायलट्स सुरक्षित आहेत। भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची एक पोस्ट समोर आली होती, मात्र ती पोस्ट खोटी आहे यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। पाकव्याप्त काश्मीरबाबत भारताने आरपारची भूमिका घेतल्याची माहिती आहे। भारताचं पुढचं पाऊल POK परत घेणं हेच असल्याचं बोललं जात आहे। पाकिस्तानसोबत फक्त POKवर चर्चा होणार अशी भूमिका भारताची आहे। त्यामुळे तिसऱ्या मध्यस्थीची गरज नाही असंही भारतानं अमेरिकेला सुनावलंय। ऑपरेशन सिंदूर फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी होतं असं संरक्षण दलाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। भारताने 3 दिवसांमध्ये 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार केले। त्यांची अनेक अत्याधुनिक विमानं सुद्धा पाडली। इस्लामाबादच्या जवळील महत्त्वाचं लष्करी तळ उद्ध्वस्त केलं अशी माहिती या दलाकडून देण्यात आलेली आहे। भाईजान नूर खान वायुदलाच्या वर्दीमध्ये वावरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। पंजाबमधून दोघांना अटक केली। सुखप्रीत सिंग आणि सूरज सिंग अशी दोघांची नावं आहेत। संशयितपणे वावरत असल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे। युद्धबंदीनंतर आता पाकिस्तानच्या नापाक हरकतींवर इस्रोने करडी नजर ठेवलेली आहे। अंतराळातून इस्रोच्या 10 उपग्रहांचा 24 तास पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर वॉच ठेवला जाणार आहे। इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायण यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। देशाच्या सुरक्षेसाठी इस्रोचे 10 उपग्रह सतत कार्यरत असल्याचं नारायण यांनी म्हटलेलं आहे।
18 मे रोजी ESO-09 हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पृथ्वीचं अतिशय स्पष्ट छायाचित्र पाठवणारा उपग्रह असून लष्करी ऑपरेशन्ससाठी याची मोठी मदत होणार आहे. दोन्ही देशाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रक्षेपणाला अत्यंत महत्त्व आहे. पाकिस्तानला त्यांचा एअरबेस बंद करावा लागलेला आहे. 10 मे पासून ते 18 मे पर्यंत हा एअरबेस बंद राहणार आहे. पाकिस्तानच्या हवाई प्राधिकरणाने यावेळेस नोटम जारी केलेला आहे. या धावपट्टीवर विमानाचं उड्डाण आणि लँडिंग होऊ शकत नाही असं पाकिस्तानकडनं सांगण्यात आलेलं आहे. पाकिस्तानकडनं गोळी चालली तर भारताकडनं तोफगोळे डागले जातील. युद्धविरामानंतर अशा शब्दामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर आता पाकिस्तान वठणीवर आलेलं आहे. रात्रभरात पाकिस्तानकडनं कुठलीही आगळीक झाली नाही. भारतीय सैन्य दलांनी या संदर्भात माहिती दिली असून रात्रभर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता मात्र कायम होती. मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच एक रात्र कुठल्याही सैनिकी कारवाईशिवाय, हल्ल्याशिवाय किंवा प्रत्युत्तराशिवाय पार पडलेली आहे. दहशतवाद्यांच्या दफनविधीवेळी नमाज अदा करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओनं पाकिस्तानचा पर्दाफाश केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तो काश्मीरमध्ये मुजाहिदीन आम्हीच पाठवल्याची कबुली देतोय. भारताच्या कारवाईमध्ये कंदहार विमान अपघात आणि पुलवामा हल्ल्यामधील मास्टरमाइंड युसुफ अझहरचा खात्मा केल्याची माहिती भारतीय लष्करानं दिलेली आहे. या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 100हून अधिक दहशतवादी ठार झालेले. तसंच या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार झाले. यामध्ये काही अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. पाकिस्तानी स्लीपर सेल जम्मू काश्मीरमध्ये जाळं त्यांचं मोठं विणलं गेलेलं आहे. हे उघड झालेलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या राज्य तपास यंत्रणेनं 20 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केलेली आहे. यावेळेस अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडनं आक्षेपार्ह साहित्य जप्त केल्याचं समजतंय. जम्मू काश्मीरच्या रियासमध्ये चिनाब नदीवर असलेल्या सलाल धरणाचा आणखीन एक दरवाजा भारतानं उघडलेला आहे. याआधी बगलिहार बांधाचे अनेक दरवाजे उघडण्यात आले होते. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केलेला आहे. बलूच लिबरेशन आर्मीनं भारत पाकिस्तान संघर्षामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पाकिस्तानकडनं शस्त्रसंधी हा धोका असल्याचं बलूच लिबरेशन आर्मीनं म्हटलेलं आहे. पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाईमध्ये बलूच लिबरेशन आर्मी निर्णायक भूमिका बजावेल असंही त्यांनी म्हटलंय. पाकिस्तान संपूर्ण जगाला उद्ध्वस्त करू शकतो असंही त्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी आम्हाला अणुबॉम्बची गरज नाही. भारतानं केवळ पाककडनं घेतलेल्या 93,000 बंदुका 10 गोळ्यांसह द्यावा अशी मागणी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे कमांडर डॉक्टर अल्लाह मिजारी यांनी केलेली आहे. पाक सैन्यानं बलुचिस्तानवर बेकायदेशीरपणे कब्जा करून अत्याचार केलेले, त्यामुळे त्यांना पाक विरुद्ध लढायचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल असून त्याचं केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर अंतरावर. गेल्या आठवडाभरात पाकिस्तानमध्ये तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते। या बैठकीमध्ये सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख देखील उपस्थित होते। रॉ आणि आयबीचे प्रमुखही या बैठकीमध्ये सहभागी झालेले। परराष्ट्र सचिव विक्रम मेस्री यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे। मेस्री यांच्यामुळे भारताला शस्त्रसंधी करावी लागली असा आरोप यावर करण्यात आलेला आहे। या सगळ्याला कंटाळून अखेर विक्रम मेस्री यांनी आपले एक्स अकाउंट प्रोटेक्ट केलेलं आहे। भारतावर आता हल्ला झाल्यास पाकिस्तानला माफी मिळणार नाही अशा शब्दामध्ये पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांना बजावलेलं आहे। एवढंच नाही तर 3 दिवस चाललेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। काश्मीरमध्ये लुडबुड करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारतानं इशारा दिलेला आहे। कुणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचं भारतानं म्हटलंय। भारत पाकिस्तान यांच्यातला काश्मीर प्रश्न सोडवायला आपण मदत करू असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलं होतं। अमेरिकेला एवढं महत्त्व देण्याची काय गरज आहे असा सवाल काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी सरकारला विचारलाय। जे गमवायचं होतं ते गमावलं। युद्धविरामाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। पाकची भारताशी युद्ध करण्याची अवकात नसताना सुद्धा भारताला मागे येण्याची काय गरज होती असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केलेला आहे। श्रीनगर अमृतसरसह इतर 32 विमानतळ सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे। ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही विमानतळ बंद करण्यात आली होती। आजपासून सर्व कंपन्यांची विमानसेवा सुरू करण्यात आलेली, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। IPL 16 मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे। उर्वरित 16 सामने चेन्नई आणि बंगळुरू, हैदराबादमध्ये खेळवण्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तुर्कीच्या सफरचंदांवर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला। दरम्यान इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढलेले आहेत। घाऊक बाजारामध्ये 10 किलो सफरचंदांमागे 200 ते 300 रुपयांची वाढ झालेली आहे। पाकिस्तानला लष्करी मदत करणाऱ्या तुर्कस्तानविरोधात भारतानं संताप व्यक्त केलेला आहे। मुंबई विमानतळावर शिंदे सेनेनं आंदोलन सुरू केलं। आंदोलनादरम्यान यावेळेस सिलेबिनास कंपनीचा करार रद्द करण्याची मागणी केली जाते। सिलेबिनास ही तुर्की देशाची कंपनी आहे। पाकला तुर्कीचा पाठिंबा असल्याने भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे। युद्धजन्य परिस्थिती निवळताच पंढरपुरात दर्शनासाठी गर्दी वाढलेली आहे। राज्यातल्या अनेक तीर्थक्षेत्रांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे भाविकांची संख्या रोडावलेली आहे। तणाव थोडा कमी झाल्यानं विठू माऊलीच्या दर्शनाला गर्दी वाढली आहे। दर्शनासाठी किमान 4 ते 5 तास लागतात। पंढरपूरच नव्हे तर इतरही अनेक तीर्थक्षेत्रांवर दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत। भारत पाक युद्ध परिस्थितीमुळे मालेगावमध्ये तयार होणाऱ्या कपड्यांवर परिणाम झालेला आहे। मालेगावमध्ये कच्चं कापड तयार होतं। या तयार झालेल्या कापडाचा माल पुढील प्रक्रियेसाठी राजस्थानमधील बलोतरी, बाडमेर इथं पाठवतात। मात्र बाडमेरमध्ये ब्लॅकआउट असल्याने तिथल्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये कच्चा माल पडून आहे।
युद्धाकडे शेवटचा उपाय म्हणून पाहायला हवा अशी भूमिका माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केलेली. युद्ध ही कोणतीही रोमॅन्टिक गोष्ट नाही, न ती एखादी बॉलिवूडच्या चित्रपटाची कथा आहे. युद्ध हा एक गंभीर विषय आहे असंही ते म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. धाराशिवमधल्या शिंगोलीमध्ये हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना बंजारा समाजाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळेस भारत माता की जय आणि अमर रहे शहीद जवान अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळेस गावातील बंजारा समाजातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. जय जय जालन्याच्या भोकरदनमध्ये जोरदार अवकाळी पाऊस सुरू झाल्याने भर उन्हाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आलेला आहे. यावेळेस सोळगादेवी, कुंभारी, बेलोरा, गारखेडासह आसपासच्या परिसरात अवकाळी पावसाने चांगलाच झोडपलेला आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे ओढ्यांना पूर आलेला आहे, तर फळबागांना फटका बसण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते. कोपरगाव शहरामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात जोरदार अवकाळी बरसतोय. शहरामधल्या बाजाराचा दिवस असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होती. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस झाल्यामुळे उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा तर मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. संभाजीनगरच्या करमाडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडलेला आहे. अवकाळी पावसानं सोमवारच्या बाजारपेठातील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान केलेलं आहे. पावसाच्या पाण्यात टरबूज वाहून जातानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये एक लहान विक्रेता टरबूज वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतोय. बीड शहरात अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपाचं छत अचानक कोसळलेले. पंपाचं छत कोसळल्याने पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोघांना दुखापत झालेली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आलेली आहे. दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलेलं आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच ऊन सावलीचा खेळ सुरू होता. मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे. नाशिकमध्ये सलग 6व्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकरी मात्र अडचणीत सापडलेले आहेत. सोलापूरच्या बार्शी आणि पानगाव परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय. दरम्यान 3 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. त्याचा फटका फळबागांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील येडशी, येरमाळा, भूम परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरीही शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहूयात. भारत आणि पाकिस्तान डीजीएमओ मध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे. हॉटलाईनवरनं दोन्ही डीजीएमओ मध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आपण पाहिलं असेल 10 तारखेला शस्त्रसंधी झाली. त्यानंतर सुद्धा पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. 12 तारखेला दोन्ही डीजीएमओ मध्ये चर्चा होणार असं सांगण्यात आलं होतं. आणि आता अखेर आज 12 तारखेला भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये चर्चा सुरू झालेली आहे. हॉटलाईनवरनं दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये चर्चा आता सुरू झालेली आहे.
शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नसल्याची ग्वाही यावेळेस पाकिस्तानकडनं देण्यात येते. मात्र पाकिस्तानवर नक्की कितपत विश्वास ठेवायचा हा सुद्धा प्रश्न आहे. या संदर्भात आता अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप. प्रमोद, आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची घडामोड भारत पाक डीजीएमओ मध्ये चर्चा सुरू झालेली आहे. कोणकोणते विषय यावेळेस महत्त्वाचे ठरतायत? साधारणतः 50 मिनिटांपासून मागच्या दोन्ही देशांच्या डीजीएमओ म्हणजे भारताचे डीजीएमओ आणि पाकिस्तानचे डीजीएमओ यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आणि महत्वाचा मुद्दा हाच आहे की पुन्हा दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी होणार नाही या अनुषंगाने चर्चा सुरू झालेल्या आहेत. यातला हा मुद्दा महत्वाचा सांगितला पाहिजे तेजल, की पाकिस्तानकडनं भारताला आश्वस्त केलं गेलेलं आहे की आमच्याकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन होणार नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा यासाठी महत्वाचा आहे की युद्धविराम ज्यावेळी 5 वाजता 2 दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये जाहीर झालेला होता, त्यानंतर सायंकाळी पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा युद्धबंदीचं उल्लंघन केलं होतं. आणि म्हणूनच पाकिस्तानकडे दिलेलं हे आश्वासन खूप महत्वाचं आहे. बघावं लागणार आहे पाकिस्तानने दिलेलं हे आश्वासन पाकिस्तान कशा पद्धतीने पाळतो हे बघणं महत्वाचं असणार आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की पाकिस्तानने या क्षणाला तरी भारताला एक महत्वाचं आणि युद्धविराम न करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं. नक्की शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही असं पाकिस्तान आता तरी म्हणतोय. धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय आधी संघर्ष झाला, आता भारत पाक डीजीएमओ मध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि शस्त्रसंधीचा पुन्हा आमच्याकडनं उल्लंघन होणार नाही असा विश्वास यावेळेस पाकिस्तान देतोय. मात्र अर्थातच पाकिस्तानच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. नंदुरबारमध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळीनं कहर केलेला आहे. त्यामुळे सातपुड्यातील नद्यांना पूर आलेला आहे. तर केळी, पपई आणि आंबा पिकाचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला. जालना जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील 4 दिवस पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढलेली आहे. नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे गावठी कैरीला फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सध्या बाजारामध्ये आंध्र प्रदेशातून तोतापुरी कैरी बाजारात दाखल झाले. 40 रुपये किलोनं तिची विक्री होत असून तोतापुरी कैरीला ग्राहकांकडून चांगलीच मागणी असण्याचं पाहायला मिळतंय. नाशिक शहराला पावसाचा 2 दिवसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसंच रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या भागामध्ये सुमारे 25हून अधिक झाडांची पडझड झाल्याची माहिती अग्निशमन विभागानं दिलेली आहे. काही ठिकाणी रिक्षा आणि मोटारींवर सुद्धा झाडं कोसळली आहेत. वळवाच्या पहिल्या पावसानं पन्हाळगडाच्या मुख्य रस्त्यावर तटबंदीच्या शिळा कोसळलेल्या आहेत. यावेळेस पन्हाळगडावर येणाऱ्या आणि जाण्यासाठी एकमेव पर्याय असल्यामुळे रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यामध्ये लहान मोठे दगड कोसळतात. पण वळवाच्या पहिल्याच पावसामध्ये तटबंदीतील शिळा कोसळलेल्या आहेत. नाशिकच्या येवल्यातील मुक्तिभूमीवर गौतम बुद्धांच्या प्रतिमेला माजी खासदार समीर भुजबळ यांनी भेट दिली. स्मारकामधील गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांनी अभिवादन केलं. देशामध्ये उत्साहात बौद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये कांदळमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. जळगाव ग्रामीण मतदारसंघामधून पुन्हा विजयी झाल्याबद्दल तसेच पालकमंत्रीपदी पुन्हा वर्णी लागल्याबद्दल गुलाबराव पाटलांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळेस ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या सत्काराला उपस्थिती दर्शवली. सार्वजनिक बांधकाम खात्याचा 2018-19चा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार अजय कुमार सर्वगोडी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वगोड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कार्यकारी अभियंता पदावरून नुकतेच निवृत्त झाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी अजय कुमार सर्वगोड यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे.
गाव गप्पा आणि चूल या पुस्तकाला स्वर्गीय सुंदर बोंगाळे स्मृती सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार मिळालेला आहे. चिपळूण येथे काव्यप्रेमी शिक्षक मंचानं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये पुस्तकाच्या लेखिका सई बने यांना पुरस्कार स्वीकारला. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा आणि चौल या गावामध्ये खाद्य संस्कृती आणि तेथील सण परंपरा यांचा मागोवा लेखिकेनं या पुस्तकाच्या माध्यमातून घेतलेला. नाशिकमधल्या कुंभमेळ्यांच्या कामांना विलंब होत असल्यामुळे शहरवासियांना प्रशासनावर नाराजी व्यक्त केलेली आहे. तर सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील असा दावा गिरीश महाजन यांनी सांगितलेला आहे. रायगड जिल्ह्यामधील म्हसळा तालुक्यामध्ये गावामध्ये ग्रामदेवतेची आरती सुरू असताना ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 42 ग्रामस्थ जखमी झाले असून जखमींमध्ये 13 लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे. जखमींवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुरबाड तालुक्यामधील अंगणवाडी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता योगिता शिर्के यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडे केलेली आहे. आणि आता नागपूरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते, कारण एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. नागपूरच्या उमरेड तालुक्यामधील सुरगाव शिवार इथं ही धक्कादायक घटना घडली. जुन्या खाणीतील खड्ड्यामध्ये भरलेल्या पाण्यात बुडून 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. पोलीस आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि बचाव पथकाच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेहामध्ये 1 पुरुष, 2 महिला आणि 2 बालकांचा समावेश आहे. दरम्यान ही आता दुर्घटना आहे की सामूहिक आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या संदर्भातला तपास पोलिसांकडनं सुरू आहे. अत्यंत धक्कादायक अशी घटना आपण पाहतोय नागपूरमध्ये घडलेली आहे. जुन्या खाणीमध्ये पडून 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. 5ही जण एकाच कुटुंबातील आहे. या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी पराग ढोबे. पराग, आपण पाहतोय 5 जण एकाच कुटुंबातील, आत्महत्या आहे की अपघात आहे, काय समजतंय? ज्या पद्धतीने माहिती मिळते आहे, सगळं खरं तर काल रविवार होता, त्यामुळे त्या ठिकाणी हे सगळे कुटुंब जे होते फिरासाठी गेले होते. त्यामध्ये इम्तियाज नावाचा मुलगा हा त्यांचा मित्र होता. तर बाकी जे चौधरी कुटुंबातील 4 जण आहे, काल या 5ही जणांचा बुडून मृत्यू झाला होता. यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली होती, जी नागपूर पोलीस स्टेशन अंतर्गत 2 पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार नोंद होती. आणि जेव्हा मोबाईल आणि लोकेशन तपासले तेव्हा त्या ठिकाणचं घटनास्थळाचा जो आहे ते लोकेशन मिळालं. आणि या सगळ्या तपासणीनंतर जे आहे त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. प्राथमिकदृष्ट्या रविवारी होता, तिथे फिरण्यासाठी आल्यावर असाच कयास लावला देता. मात्र या सगळ्याचा तपास जो आहे नक्कीच आता पोलिसांकडनं या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.